नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये। आज जगभरात टेन्शन आहे। दररोज अमेरिका आणि इराणच्या युद्धाच्या नवीन बातम्या येत आहे। बाजार लाल दिसत आहे। अशा वेळेस घाबरणे स्वाभाविक आहे। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावणार आहे की तुम्ही अशा वेळेस कसं न घाबरता भावनिक नाही तर व्यावहारिक निर्णय घ्यायला हवे। आज आपण 7 प्रश्नांची उत्तरे बघूयात जे बहुतेक लोकांच्या मनात उभरले असतील। जसे की आपले म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्स विकायचे का त्यात आणखी गुंतवणूक करायची, आणि जरी गुंतवणूक करायची म्हटले तर ती लमसम मध्ये की SIP मध्ये काय करणे योग्य राहील। पुढील 2 ते 3 वर्षात मार्केट कडून काय अपेक्षित आहे, कोणते फंड्स चूज करायचे आणि जास्त परताव्याच्या अपेक्षेने तुम्ही लोन घेऊन गुंतवणूक करायला पाहिजे का, हे सगळे आज आपण बघूया। चला सुरुवात करू। पहिला आणि सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न असा की मी आतापर्यंत केलेली गुंतवणूक विकावी का। कठोरपणे सांगायचं म्हटले तर मार्केटला घाबरून तुमची गुंतवणूक विकणे हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात चुकीचा आणि क्षुल्लक निर्णय ठरू शकतो। आपण थोडा इतिहास बघूया। 2008 मध्ये पूर्ण जग संकटामध्ये होतं। बाजार 50% खाली गेला होता, पण पुढील 3 वर्षात तेच मार्केट डबल झालं। 2020 मध्ये कोविड आला, बाजार 40% खाली गेलं, पण परत पुढच्या 6 महिन्यात रिकव्हर झालं। 2022च्या रशिया युक्रेन युद्धानंतर बाजार 1 महिन्यात रिकव्हर झालं। हे सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा जेव्हा बाजार खाली गेला आहे, प्रत्येक वेळी ते परत वरती सुद्धा आलं आहे। हे इतिहासाने सिद्ध केलं आहे। म्हणून ठाम रहा। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला गुंतवलेले पैसे पुढील 3 ते 6 महिन्यात लागणार असेल तर ती रक्कम आत्ताच सुरक्षित जागी मूव्ह करा। पण लॉंग टर्म साठी गुंतवलेली रक्कम अजिबात काढू नका, कारण जे लोक मार्केट पडलेलं असताना आपली गुंतवणूक विकतात ते लोक नेहमी दुसऱ्यांना पैसे कमवून देतात। इन्व्हेस्ट करायचे का नाही? बाजार खाली पडलेला आहे ह्याला असं समजा की म्युच्युअल फंड्सच्या युनिटवर सेल लागला आहे। जसं कपड्यांवर लागतो ना 50% सूट, अगदी तसंच जे कपडे आपल्याला 1000 रुपयाला मिळतात ते आज 700 रुपयाला मिळत आहे। मग आता मला सांगा, सेलच्या वेळी तुम्ही काय करता? जास्तीत जास्त कपडे विकत घेण्याचा प्रयत्न करता की नाही? बाजाराचं सुद्धा अगदी सेम लॉजिक आहे। पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, कपड्यांची सेल काही आठवडे किंवा जास्तीत जास्त 1-2 महिने टिकती, पण बाजारात टाइम लागतो। बाजार अजून किती खाली जाणार आहे हे कोणालाच माहित नाही। पण जर तुम्ही सातत्याने गुंतवणूक करत राहिले तर तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो, जे की लॉंग टर्म मध्ये खूप फायदेशीर होईल। फंड्स आता पडलेले आहेत, म्हणजेच कमी भावात जास्त युनिट्स मिळत आहे, आणि इतिहास साक्षी आहे की मार्केट दीर्घ काळात रिकव्हर होतं। म्हणून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी हीच योग्य वेळ आहे। लमसम आणि SIP कसं करायचं? आता इन्व्हेस्ट करायचं म्हटलं तर मोठा प्रश्न असा येतो की लमसम म्हणजेच एकदम गुंतवणूक करू की SIP सारखी थोडी थोडी गुंतवणूक करू। पहिलं लमसम बद्दल सांगतो। अशा अस्थिर आणि लहरी मार्केटमध्ये एकाच वेळी जास्त रक्कम टाकणे थोडं रिस्की असू शकतं, म्हणून पैसे तुकड्या तुकड्यात गुंतवणे योग्य आहे। समजा तुमच्याकडे 5 लाखांची ठोक रक्कम आहे, तर पहिले 1 लाख आत्ता टाका, दुसरे 1 लाख पुढच्या आठवड्यात टाका आणि असे करत राहा। ह्यात अजून शहाणेपणाचा निर्णय म्हणजे ते 5 लाख आधी लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये टाकून दर आठवड्याला थोडं थोडं तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये STP करा। STP म्हणजे तुमची एका फंडातील रक्कम दुसऱ्या फंडात ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होते, ज्याने तुम्हाला त्यावर लक्ष ठेवायला किंवा मॅन्युअली ट्रान्सफर करायला लागत नाही। ही खूप सुरक्षित आणि योग्य पद्धत आहे। आणि जर लमसम इन्व्हेस्ट करायचंच असेल तर कमीत कमी 5 वर्षांसाठी पेशन्स ठेवा। आता SIP बद्दल सांगतो। SIP मध्ये बाजार खाली गेला तर जास्त युनिट्स मिळतात, म्हणजे 1000 रुपयात NAV 100 असेल तर 10 युनिट्स मिळतात, आणि NAV कमी होऊन 80 झाला तर 12 युनिट्स मिळतात। बाजार परत 100 वर आला तरी तुम्ही फायद्यात राहाल, कारण जेव्हा बाजार खाली होता तेव्हा तुम्ही त्याच रकमेत जास्त युनिट्स विकत घेतले। म्हणून जर तुम्ही आधीपासून SIP करताय तर ती तशीच चालू राहू द्या, कारण ती आपलं काम करत राहील, वॉर असू किंवा काहीही असू। अशा वेळी ऐपत असून सुद्धा SIP बंद करणे खूप चुकीचे ठरू शकते, कारण हीच ती वेळ आहे जेव्हा जास्त युनिट्स मिळतात। खरं तर जर तुमच्याकडे SIP व्यतिरिक्त अजून सुद्धा रक्कम असेल तर ती पण गुंतवलेले चांगले आहे, तुम्हालाच फायदा होईल। आता बघूया की पुढील 2 ते 3 वर्षात आपण बाजाराकडून काय अपेक्षा ठेवावी। हे बघा, पुढील 3 ते 6 महिने बाजार उतार चढावच करत राहणार आहे।
कधी वॉरची बातमी आली तर बाजार खाली जाईल, कधी वॉर बंद होण्याची बातमी आली तर बाजार वरती जाईल. रोज रोज आपल्या गुंतवणुकीकडे बघत राहणे काही कामाचे नाही. ह्याने फक्त टेन्शन येतं आणि चुकीचा निर्णय घ्यायला आपण भाग पडतो. इतिहासात आपण बघितले की अशा वॉर्स नंतर बाजार जास्तीत जास्त 12 ते 18 महिन्यांमध्ये रिकव्हर झाला आहे आणि 3 ते 5 वर्षात खूप छान आणि समाधानकारक रिटर्न्स मिळालेले आहेत. साध्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला काय वाटतं, पुढील 5 ते 7 वर्षात भारत प्रगती करेल की नाही? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमची गुंतवणूक आरामात सुरू ठेवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा प्रसंगात कोणत्या फंडांमध्ये गुंतवणूक करायची. हे बघा, प्रत्येक माणूस वेगळा आहे कारण त्याची रिस्क घेण्याची क्षमता वेगळी आहे. जर तुमची रिस्क घेण्याची क्षमता कमी आहे तर लिक्विड फंड्स, डेट फंड्स, बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स आणि हायब्रिड फंड्स कडे बघा. जर तुमची रिस्क घेण्याची क्षमता मध्यम असेल तर लार्ज कॅप फंड्स आणि फ्लेक्सी कॅप फंड्स चांगला पर्याय आहेत. हे लॉंग टर्म साठी स्टेबल आणि रिलायबल आहेत. जर तुमची रिस्क घेण्याची क्षमता जास्त आहे आणि तुम्ही 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहणार आहात तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड्स बद्दल विचार करू शकता. पण ह्यांसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की हे फंड्स 30 ते 40% खाली येऊ शकतात. पण तेव्हा धीर धरणे आणि टिकून राहणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे फक्त एक फंड मध्ये सर्व काही गुंतवू नका. तुमची गुंतवणूक डायव्हर्सिफाय करा. एक चांगला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला तुमची वैयक्तिक रिस्क घेण्याची क्षमता आणि आर्थिक परिस्थितीनुसार चांगले सल्ले देऊ शकतो. आता शेवटचा प्रश्न असा की लोन घेऊन इन्व्हेस्ट करायचे का? हा आजच्या व्हिडिओचा सर्वात सोपा आणि सरळ प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आहे अजिबात नाही. पर्सनल लोनवर 12 ते 18% व्याज लागते, जे अगदी फिक्स्ड आहे. पण बाजारामध्ये तुमचा परतावा कधीच फिक्स्ड नसतो. लोन घेऊन गुंतवणूक केली आणि कधी बाजार खाली गेला तर लोनचं व्याज भरायलाच लागेल. पण गुंतवणुकीत जर तोटा असेल तर ते व्याज कुठून भरणार? हे डबल टेन्शन होईल. म्हणून कधीही लोन घेऊन किंवा काहीही गहाण ठेवून बाजारात पैसे गुंतवणे धोकेदायक ठरू शकते. मार्केट कसं वागेल हे कोणीही सांगू शकत नाही, आम्ही सुद्धा नाही. मित्रांनो, आता व्हिडिओचा सारांश बघूया. विकू नका, गुंतवणूक करा. लमसम करायची असेल तर तुकड्यात करा. SIP बंद करू नका. पुढील 6 महिने ते 1 वर्ष मार्केट अस्थिर राहणार आहे, म्हणून दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा. तुमच्या वैयक्तिक रिस्क घेण्याची क्षमतेनुसार म्युच्युअल फंड्स निवडा आणि कधीही लोन घेऊन गुंतवणूक करू नका. बोनस सल्ला म्हणजे कधीही एक्स्ट्रा पैसे मिळाले तर ते गुंतवा. SIP ला दरवर्षी थोडं थोडं वाढवा. कमीत कमी 6 महिन्यांचा घर खर्च इमर्जन्सी फंड म्हणून FD किंवा लिक्विड फंड मध्ये सेफ ठेवा आणि मगच गुंतवणूक करण्याचा विचार करा. तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही खाली कमेंट मध्ये आम्हाला विचारू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या ध्येय आणि इन्कम नुसार इन्व्हेस्टमेंट बद्दल प्रोफेशनल गायडन्स पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे मित्र पडलेलं मार्केट बघून घाबरत आहेत त्यांना शेअर करा. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. खूप खूप धन्यवाद.